सर्वांना. तर ब्लॉगची सुरुवात करते आता. जसं पाहिलं असेल गेलो होतो वेम्बलीला, तर लेट आलो तिकडून, मग नंतर जेवण, मूवी बघत बसलो, लेट उठलो, त्याच्यानंतर सुरुवात झाली आता आणि ब्लॉगला सुरुवात होते आता. आणि हे बघून तुम्ही तर समजलाच असताल, आय डोंट नो दिसतंय की नाही स्क्रीनमध्ये, की आलंय नवीन पार्सल इंडियावरून आणि त्याची अनबॉक्सिंग करूया क्विकली तुमच्या सर्वांबरोबर. लेट्स सी यावेळी कोणी काय काय पाठवलंय, कारण की ना छकू मला असंच बोलत होती काहीतरी कुरिअर भेटलं की फोन कर. बघू, असंच ओपन करून ठेवलंय, अजून काय बघितलं तर नाहीये. लेट्स सी. आणि मेन म्हणजे तर ना पार्सल आलं आणि आम्ही सकाळी 7 वाजेपासून जागा होता, पण त्यांनी ठेवलंच नाही बाहेर आणि त्यांनी वेअरहाऊस वरती केलं. मग तिकडून अमय गेला तिकडे, म्हणजे जवळच, म्हणजे आमच्या इकडे क्रॅनबुकला, तिकडे गेला, तिकडून पार्सल पिकअप केलं आणि आणला. माझ्यापेक्षा एक्साइटेड तो ओपन करायला पार्सल. आणि पहिलं तर ना बापरे, मम्मीने ही एक खूप खास गोष्ट पाठवली आहे. तर या आहे तिळपोळी. मम्मी त्या दिवशी असंच बनवत होती, बोलली तुला पाठवते, हे म्हणजे ऑलमोस्ट 7-8 दिवस चांगल्या राहतात आणि हे कारण होतं अमय एवढा पळत गेला ते पार्सल आणायला. तर ही आहे तिळपोळी. माझ्याकडे ना आता सिझर नाही ओपन करायला, बट ही तिळपोळी पाठवली आहे. त्याच्यानंतर या काही बॉटल्स मागवलेल्या मी स्टीलच्या, कारण की मला या भेटत नव्हत्या इकडे, तर मम्मीला म्हटलं हे पाठव इकडे थोडं. तर हे आहे. त्यानंतर इकडे मखाना मागवलाय मी, कारण की इकडे भेटतो, मला खूप इकडे एक्सपेन्सिव्ह दिसत होता म्हणून म्हटलं कुरिअर येते तर पाठव. ओके. आणि यामध्ये आहे, अजून काय पाठवलंय, आणि यामध्ये आहे ज्वारीचं पीठ. हे पाठवण्याचं खास कारण, मम्मी आता गावी गेली होती, तर आमच्या शेतातली, म्हणजे पप्पांचं आमच्या जे शेत आहे तिकडून ही ज्वारी आली आणि त्याचं पीठ मम्मीने पाठवलं. आणि आम्ही आत्याने पण मला एवढा फोर्स केला, घे खूप चांगली भाकरी येते, सो हे पाठवलंय. त्यानंतर इकडे अमयचे हे हेअर जेल्स पाठवलेत, कारण की अमय जेल मी त्याला यूज करून देत, मग तो ॲलोवेरा जेल यूज करतो. हे बरेच पाठवलेत. त्याच्यानंतर बापरे त्याच्यानंतर इकडे आलेत हे कल्याणचे बटर्स. जे रेग्युलरली माझा ब्लॉग बघतात ते त्यांना माहितीच असेल, मला कल्याणची माझी मामी आहे आणि तिकडे मामीच्या इकडे एक बेकरी आहे, तिकडे एवढे अप्रतिम बटर भेटतात ना, सो आय प्रिफर दिस आणि मला खूप आवडतात हे. आणि अख्ख्या लंडनमध्ये हे असे भेटत नाही. सो मम्मीला म्हटलं जे काय होईल ते, कुरिअरचं वजन वाढू दे, बट मेक शुअर तुम्हाला पाठव. आणि मी हे बटरचं बॅच आणलं होतं लास्ट, कधी मी आलेली इंडियावरून नोव्हेंबरमध्ये, तेव्हा मम्मीने मला 2-3 किलो दिलेले वाटतं भरून. ते आत्ता संपलेत ऑलमोस्ट 6-7 महिन्याने, आणि आता हे नवीन मागवलेत बटर. आणि अजून काय, आणि हा इकडे काही ज्यूट बॅग्स आहेत, कारण की जसं तुमच्या सर्वांना माहिती आहे माझं वेबसाईट आहे आणि आता ती क्रिस्टल ज्वेलरीची डिस्पॅचिंग लंडनवरून लवकरच स्टार्ट करायचे. सो यासाठी मी थोडे सॅम्पलसाठी ज्यूट बॅग्स मागवल्यात. आणि बरंच काही हवं तर. आणि हा आमचा घरचा चमचा मागवलाय. हे चमचा मागवण्याचं कारण, माझ्या घरी तो एक नॉर्मल ताळीचा चमचा आहे, बट मला तो आवडत नाही, तर मम्मीला वाली एक छोटासा पाठव, तर मम्मी वाली मी हा पाठवते. व्हिडिओ कॉलमध्ये बघितलेलं, तर मम्मीने हा घरचा चमचा पाठवलाय. उसके बाद हे अजून पीठ आहे. त्याच्यानंतर अजून काय बॉटल पाठवली का मम्मीने कसली, नाही ह्याचीच आहे बॉटल वाटतं, बॅग या बॉटल बरोबर हे कवर आलंय. आणि इथे हे थोडं स्टॅम्प पॅड मागवलंय आणि माझे स्टॅम्प आहेत, बस यामध्ये जास्त काही नाही आहे बघण्यासारखं अजून. अँड थोडेफार हे कपडे आहेत जे मागवलेत इंडियावरून, शॉर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये काय, ओहो ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये ना पहिलं तर म्हणजे वेबसाईटचा स्टॅम्प आहे. त्याच्यानंतर मी मम्मीला खास करून स्टायगर मागवलेले, कारण की इकडे कॅरमचे स्टायगर ना चांगले नव्हते, तर हे 2 स्टायगर पाठवलेत. आय डोंट नो कसे आहेत, बघूया. स्टायगर. आणि यामध्ये थोडं बिटाडीन आहे. आणि इकडे बोरिक पावडर मागवली, कारण की बोरिक पावडर शिवाय काय काम होत नाही तिकडे, म्हणजे जॉन्सन बेबी लावून खराब व्हायला लागलाय. तर हे आहे. आणि याचं पूर्ण हे लागलं माझ्या पॅन्ट यार, पूर्ण कार्डबोर्ड.
हे मागवलंय. इकडे अजून जेल आहे आणि इकडे आणि मी हे खास काही सिझरच घेऊन बसले नाही आज. आणि हे मी खास एक छोटी कढई मागवली आहे. कोणत्या ब्रँडची हे मी सांगणार नाही बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डू एनी ब्रँड प्रमोशन्स. तर म्हणजे दिस इज द ब्रँड विच वी प्रेफर फ्रॉम लॉंग टाईम. माझ्या मम्मीकडे पण तेच आहे. तर त्या ब्रँडची एक कढई मागवली आहे कारण की इकडे ना चांगलं स्टेनलेस स्टीलचं मला काय भेटलं नाही ते मागवलंय. प्लस एक टोप मागवलाय कारण की इकडे भेटतो टोप वगैरे पण ते कसं काय माहिती नाही. सो मम्मीनी हे पाठवलं एक अजून. मला तर असं वाटतं अर्धा गोष्टी माझ्या इंडियावरूनच येतात. हे काय आहे? अच्छा हे काही शोपीस मागवलेत मी आता लक्षात आले. हे शोपीस आहे. हे शोपीस आहेत. हे अजून जेल आहे तिकडे. जेल 2-3 किलो जेलच मागवले. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट ते मी मागवले मॅगीचे ना रेडी टू ईट पास्ता. आणि इकडे हिंग आहे कारण की हे रेडी टू पास्ता पूर्ण इकडे भेटत नाही. आणि त्या दिवशी असं माझं पास्ता खायचं मन झालं. म्हटलं कोण एवढं मोठं प्रोसेस करणार. तर ते रेडी टू ईट पास्ता आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्या 2 पिलो मागवल्या आहेत कारण की पिलो मागवण्याचं कारण मी जसं लास्ट नोव्हेंबरला आली होती त्यावेळेला मी भरपूर छान कुशन कव्हर्स घेऊन आलेले इंडियावरून. आणि मी इकडे आल्यानंतर मी एवढ्या पिलोज घेतल्या. प्रायमार्क मधून घेतली प्लस नेक्स्ट मधून घेतल्या. असे म्हणजे बरेच वेगवेगळ्या ब्रँडचे घेतल्या पण त्याचं काही फिटिंग राहत नाही त्याला व्यवस्थित आणि ते काही वेळानंतर लूज पडून जातात. सो मम्मीला म्हटलं त्या शॉपमध्ये जा. त्यांना मी पिलो केसेस दाखवले त्यांचे बरोबर आणि त्यांनी सांगितलं ही साईज जाते. सो ह्या पिलो आणि इकडे अजून मखाना आहे आणि 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 अजून काय. हा बापरे हे काय हे तर मला काय माहिती नाही काय. बघूया हे. ओके मम्मीने मला तिची लिपस्टिक पाठवली आहे की तिला मी आता सध्या मॅकची लिपस्टिक पाठवली माझ्या मैत्रिणीकडे. तिला काय एवढी आवडली नाही तर तिने मला ही लिपस्टिक पाठवली की मला हा असा शेड पाठव. बापरे मला वाटलं काय मला दीज आर सम वुडन कोम्ब्स जे इकडे नाही भेटत आणि हे नीम वूडचे आहेत आणि हे पाठवले सिद्धेशने मला. आणि उसके बाद व्हॉट इज दिस. आणि इकडे आहे माझा मेकअप फिक्सिंग स्प्रे एक मागवलेला बिकॉज आय लाईक दिस ब्रँड. तर त्याचं मागवलंय. तर हे एवढंच. तर कशी वाटली कुरिअरची अनबॉक्सिंग. कोण कोण माझ्याशी रिलेटेड करू शकतो हे मला नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये. हॅलो सर्वांना. तर ब्लॉगला आता सुरुवात करते आणि मी जस्ट कामावरून आली. ऑलमोस्ट 9:30-10 वाजत आले तिकडे. आता आज माझी लेट शिफ्ट होती बट ब्लॉगला सुरू करायचं कारण बिकॉज जसं तुम्ही ब्लॉगच्या स्टार्टिंगला पाहिलं असेल काहीतरी पार्सल आलं आहे घरामध्ये. तर मी ऑर्डर केलं आहे लाईफ प्लांट. दिस इज गोइंग टू बी माय फर्स्ट एक्सपिरियन्स फ्रॉम ॲमेझॉन बाईंग अ लाईफ प्लांट. तर प्लांट कोणतं आहे काही गेसेस करू शकतात का. चला तुम्ही थोडे गेसेस करा तोपर्यंत मी त्याची अनबॉक्सिंग करते तुमच्याबरोबर. हे काही असं दिसतंय दिस वे लाईफ प्लांट ओपन इमिजिएटली. इकडून तर काही दिसत नाही. तर हा असाच मोठा बॉक्स आला होता. करू ह्याची अनबॉक्सिंग. कट केलंय आणि बघूया आता. बापरे मी तेवढी एक्साइटेड. My God, how beautiful it is. तर हे थोडं म्हणजे असं इकडून फोल्ड केलं ह्या लोकांनी आणि इकडून थोडंफार डॅमेज झालं आहे बट इट्स ओके. इट विल बी ऑल राईट. तर ह्याची ना मी अनबॉक्सिंग करते पटकन. ह्याला मला बाहेर काढावं लागेल कारण की तिकडे जसं लिहिलंय लाईफ प्लांट ओपन इमिजिएटली. पटकन ह्याला मी बाहेर काढते आणि मग तुम्हाला दाखवते आणि मग मी तेव्हाच सांगते हे कोणतं प्लांट. ह्याला ओपन केलंय माझ्या खुशीचा
ठिकाणं नाहीये, मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे. कारण की ह्याच्यासाठी बापरे मला एवढं आवडतं ना हे झाड, एवढं आवडतं ना हे झाड. एक हिंट देते, हे एक फ्रूट ट्री आहे ज्याचं ड्राफ्ट मागवलं आहे मी. आणि मला हे इतकं आवडतं, मला आणि अम्माईला दोघांनाही. आणि ह्याची फळं तर स्पेशली आवडतातच आम्हाला. जर गेस करत असाल हे आंब्याचं झाड आहे तर नाही, हे लिव्हजवरून तर समजतच असेल. आणि त्याला ओपन केलंय, आता दाखवते मी हे कसं दिसतं. तर हे ना थोडंसं इकडून डॅमेज झालंय असं आहे. आणि हे इथे पाहू शकतात, तिकडे माझी बॅग आहे. हे ना इकडून ड्राफ्ट करतात, म्हणजे ह्याचं जे मोठं झाड असतं ना, ह्याला काय ते मी बघितलेलं, हे इथून ड्राफ्ट करायला स्टार्ट होतं. आणि इकडे काही डिटेल्स आहेत ह्याचे, इथे लिहिलं, अरे नाव तर लगेच समजेल पण तुम्हाला आता, चेरी रेजिना हे लिहिलंय. UK प्लांट पासपोर्ट, पीट फ्री, याचं टॅग येतं. आणि हे असं माझं चेरीचं प्लांट आलंय. आणि ह्याला ड्राफ्ट करणं म्हणजे हे ड्राफ्ट व्हरायटी आहे, हे जास्त मोठं नाही होणार. आम्ही याला छोट्यामध्येच ट्रिम करत राहू की हे 2-3 वर्षाने होपफुली छान फळं देतील. आणि हे ड्राफ्ट मागवण्याचं कारण की चेरीची ट्री ना खूप मोठी होते आणि त्या चेरीज मग काढता येत नाही, म्हणून हे मला ड्राफ्ट पाहिजे होतं की बाबा आपण म्हणजे छोट्या झाडामध्ये किती फ्रुट्स काढू शकतो आपल्या स्वतःच्या हाताने. तर ह्याला विचार करते मी असंच बाहेर ठेवते आणि याला रिपॉटिंग करूया माझ्या सुट्टीच्या दिवशी. तर हे होती माझ्या 2 कुरिअर्सची अनबॉक्सिंग. होप हा व्लॉग मी जितका एन्जॉय केला तितका तुम्ही केला असेल, तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.